सगळ्यांची क्षमा मागते, थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे रेकॉर्डिंग लवकर सुरू नाही झालं. बाकी काही नाही, आपल्याला प्रतीक्षा करावी लागली, त्यामुळे सगळ्यांची क्षमा मी मागते. रामकृष्ण हरी. वक्तव्याला सुरुवात करू. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका आणि मंदाताईंना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका आणि आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. काल आपण बघितले की श्रुती या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करते आहे आणि दिव्य मूर्ता पुरुषा हे श्रुतीने इथून सुरुवात केलेलं आहे. म्हणजे स्वयंप्रकाश ते दिव्य आहे आणि स्थित स्वरूपी भव्य आहे. दिव्यता आणि भव्यता श्रुती आम्हाला आमच्या समोर मांडते आहे. तर दिव्य म्हणजे काय? दिव्याचा अर्थ आहे देवतन्वात स्वयंज्योतिष्वात तो पुरुष दिव्य आणि देवत स्वरूप आहे. म्हणजे काय? द्योतन स्वरूप आहे म्हणजे तो प्रकाश रूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, म्हणजेच ते स्वयंप्रकाश आहे. त्याचं दिव्यत्व ज्या वेळेला आम्हाला लक्षात घ्यायचं असतं त्यावेळेला दिव्यत्व लक्षात घेताना स्वयंप्रकाशित्व हे आम्ही लक्षात घ्यावं, हे इथे आम्हाला श्रुती आवर्जून सांगते. आणि काकाची पण तीच ओवी आहे की ते स्वयंप्रकाश दिव्य स्थित स्वरूपी भव्य आणि असा हा स्वयंप्रकाश रूप परब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे प्रकाशासाठी अन्य प्रकाशावर अवलंबून राहावं लागत नाही. आम्हाला मात्र प्रकाशासाठी अन्य प्रकाशावर अवलंबून राहावं लागतो, पण परब्रह्म स्वरूप तसं नाही. एका दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला मात्र दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता असते. हा फरक आम्ही लक्षात घ्यावा अभ्यास करताना. आणि ते दिव्य स्वरूप जे आहे ते माझं स्वरूप आहे हे लक्षात घ्यावं. यासाठी त्या दिव्यत्वाचा अभ्यास, यासाठी त्या स्वयंप्रकाशाचा अभ्यास एवढं लक्षात घ्यावं आणि त्याची दिव्यता आणि भव्यता अंतःकरणावर ओढून घ्यावी. त्यांनी माझं अंतःकरण प्रभावित करावं आणि त्या दिव्य आणि भव्य स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करावा. म्हणून श्रुतीने इथे दिव्य हा शब्द वापरलेला आहे. ते चैतन्य संपूर्ण समष्टीला आणि विश्वाला प्रकाशमान करते आणि तेच चैतन्य संपूर्ण व्यष्टीला सुद्धा प्रकाशमान करते. तेच चैतन्य अज्ञानाच्याही अतीत आहे आणि ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही वृत्तींच्या अतीत असणार ते चैतन्य आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही असं दिव्य आणि भव्य, अंधाराला सुद्धा अधिष्ठान देणारे, अज्ञानाला सुद्धा अधिष्ठान देणारे असं ते साक्षी स्वरूप आहे. म्हणून इथे दिव्य हे विशेषण वापरलेलं आहे. त्याचं दिव्यत्व समजून घ्यायला इतक्या मुद्द्यांचा आम्ही अभ्यास करावा आणि तेव्हा ते दिव्य समजून घ्यावं. नुसतं दिव्य म्हणजे काहीतरी मोठा प्रकाश आहे, चक्र आहे, आजूबाजूला फिरतात आहे, तसं दिव्यत्व ते नाही. आणि म्हणून दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझी जुळती. की दिव्यत्वाची प्रचिती जिथे तिथे येते तिथे तिथे मला मी नतमस्तक हे झालंच पाहिजे. म्हणून संतांना नतमस्तक, म्हणून श्री गुरूंच्या ठिकाणी नतमस्तकता. म्हणून स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये जो राहतो ते दिव्यत्व आहे, त्याला दिव्य असं म्हणतात. असा हा दिव्य पुरुष अमूर्त पण आहे. म्हणजेच त्याला कोणताच आकार नाही, ते मूर्त नाही, कारण त्याला अवयव नाही, ते सावयव नसल्यामुळे ते अमूर्त आहे. निरवय, निरुपाधिक, निराकार, निर्विशेष. आता ह्या पूर्णपणे याची भव्यता लक्षात घ्यायची आहे. अमूर्त त्याचं स्वरूप लक्षात घेऊन त्याची भव्यता लक्षात घ्यायची आहे की तो किती भव्य आहे. तो निरुपाधिक आहे, तो निरपेक्ष आहे. म्हणून भव्यता अशी लक्षात घ्यायची आहे, दिव्यता अशा पद्धतीने लक्षात घ्यायची आहे. आणि भव्य आणि दिव्य असं परब्रह्म स्वरूप ते मी आहे. आणि म्हणून श्रुतीने काल पुढचा शब्द वापरलाय, सुनील काकांनी फार सुंदर समजून सांगितलेलं आहे की ते सबाह्य अभ्यंतर आहे.
म्हणजे ते असं परब्रह्म स्वरूप जे भव्य आहे आणि दिव्य आहे, ते आत पण आहे आणि बाहेर पण आहे असं श्रुती म्हणते आहे. परंतु श्रुतीने हेही आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की आत आणि बाहेर या सगळ्या उपाधी सापेक्ष कल्पना आहे. म्हणून काल आपण घटाचं उदाहरण घेतलं की घट आहे, घटाच्या आत पाणी आणि तो घट पाण्यामध्ये नेला, खोल नेला आणि तिथे जर आम्ही तो घट फोडला तर कुठलं पाणी कुठे गेलं, आतलं पाणी बाहेर गेलं का? अजिबात नाही. पाणी पाण्यामध्ये मिसळलं की जे पाणी पाण्यामध्ये आहेच. आणि म्हणून आत आणि बाहेर जे आहे हे आत आणि बाहेर उपाधी सापेक्ष कल्पना आहे. हे सबाह्य अभ्यंतरी आहे, अंतर्बाह्य व्याप्त आहे. अशा पद्धतीने आम्ही जर का ह्या स्वरूपाचा अभ्यास केला, ते असं जाणून घेतलं तर तेच मी आहे इथपर्यंत आपण निश्चित स्वरूपाला जाऊन पोहोचू. आज याच्या परब्रह्माचे पुढील लक्षण जे आहेत याच्या सुनील काकांच्या अधिकारवाणी मधून आपण याचं दिव्यत्व भव्यत्व समजून घेऊया. रामकृष्ण हरी. कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीर गाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना शीर्षाष्टांग वंदन करतो. परमपूज्य सद्गुरूंना साष्टांग वंदन करतो आणि आदरणीय नीलाताईंना नमस्कार करतो. शांतीपाठ म्हणूया आणि सुरू करूया. गुगल मध्ये थोडे चेंजेस झाले असल्यामुळे ते चेंजेस ऍडजस्ट करायला आम्हाला थोडा वेळ लागतोय. त्यात सकाळी 6 ते 7 हिचं प्रवचन असतं ऑनलाईन. ते झाल्याबरोबर इकडे ऍडजस्ट करायचं ते 2-3 मिनिटात जरा घाई होते. पण तेही लोक प्रवचनाचा एवढा आग्रह करतात की थांबत नाहीत, म्हणून घ्यावं लागतं. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः,
स्वस्ति नस्ताक्षोर अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। आपला मंत्र सुरू आहे. द्वितीय मुंडक प्रथम खंड. दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः सबाह्याभ्यन्तरो यजः अप्राणो ह्यमनः शुभ्रो यक्षरात् परतः परः. दिव्य अशा भव्य अशा अमूर्त अशा पुरुषाचं वर्णन सुरू आहे. या पुरुषाचं वर्णन सांगत असताना काल माझ्या मित्रांनी एक सुंदर वर्णन केलं की मुंडक उपनिषदामध्ये काकांनी हे सांगितलंय की हे सगळं वर्णन कशासाठी आहे. तो पुरुष आत आणि बाहेर व्याप्त आहे. तो आतही आहे आणि बाहेरही आहे. आत आणि बाहेर हे उपाधी सापेक्ष शब्द आहेत. पण तो आतही लिप्त नाही आणि बाहेरही लिप्त नाही. म्हणजे देहामध्येही आत्मा व्यापून आहे. तो पुरुष व्यापून आहे पण तो देहाशी लिप्त नाही. जगतामध्येही तो व्यापून आहे. त्याच्याशिवाय जगत किंवा ब्रह्मांड निर्माण झालेलं नाही पण तो जगतात सुद्धा व्यापून नाही. आणि म्हणून आत आणि बाहेर या उपाध्या आहेत. उपाधी सापेक्ष शब्द आहेत. आत आणि बाहेर असं असताना सुद्धा तो अलिप्त आहे हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं असतं. आणि या ठिकाणी जर साधकांनी त्याची अलिप्तता लक्षात ठेवली नाही तर मी फक्त आत बाहेर व्यापलो आहे एवढं लक्षात ठेवून होणार नाही. त्या व्यापामध्ये मी गुंतलो नाही हे लक्षात ठेवणं तितकंच आवश्यक आहे. मी व्यापलो आहे पण व्यापात गुंतलेलो नाही. आता हे सुंदर झालं बघा. त्यातला नेमका बारकावा डॉक्टर बांगडेंनी टिपून मला काल सांगितला. काकांचा सुद्धा अभ्यास करणारे लोक असतात आणि असेच अभ्यासक स्वागतार्ह आहे. आनंद होणार आहे. आत आणि बाहेर हे शब्द फोल आहे असं काल आपलं सांगणं झालं होतं. आज मला पुन्हा सांगायचंय की हे शब्द फोल कसे. एक माणूस आपल्याला आपण घरातून निघतो आहोत. फाटकापाशी उभा आहोत. कंपाऊंडच्या फाटकापाशी आपण उभे आहोत आणि तो माणूस रस्त्यावरून जातोय आणि आपण दिसलो एकदम नमस्कार झाला. मग आपण त्याला म्हणतो या ना घरात. बाहेर का उभे. बाहेरून बोलण्यापेक्षा आत या. आपण फाटक उघडतो आणि त्यांना आत घेतो. आता रस्त्यावर म्हणजे बाहेर असलेला आत आला की नाही. आता त्याला घेऊन आपण आपल्या अंगणातून घरात जातो. अंगण वगैरे प्रक्रिया सगळ्या इकडे आहेत बरं का अजून. मग आपण अंगणातून बाहेर जातो आतमध्ये जातो. तो अंगणात उभा असतो त्यांना म्हणतो आत या ना. आता रस्त्यावरून फाटक उघडून आपण अंगणात आणलं तेव्हा त्याला आत म्हटलं आणि रस्त्याला बाहेर म्हटलं. आता तो अंगणात आला त्याला अंगणातून घरात घ्यायचंय तर आपण म्हणतो बाहेर का उभा. आत या. मग आतमधल्या बैठक खोलीमध्ये आपण त्याला बसवतो. गप्पा गोष्टी होतात आणि मग त्याला आपण म्हणतो थोडासा चहा नाश्ता करूया.
तो म्हणतो बरं वा तुमची इच्छा आहे. मग चहा नाश्त्या करता बाहेर कुठे बसलात? आत या ना. आता आपण अंगणाच्या सापेक्ष बैठक खोलीला आत म्हटलं होतं, रस्त्याच्या सापेक्ष अंगणाला आत म्हटलं होतं, अंगणाच्या सापेक्ष बैठक खोलीला आत म्हटलं. आता बैठक खोलीच्या सापेक्ष डायनिंगला आपण आत म्हणतोय. म्हणजे आत आणि बाहेर. आता डायनिंग आत झाला, बैठक खोली बाहेर झाली. आधी बैठक खोली आत होती, अंगण बाहेर होतं. मग अंगण आत होतं, रस्ता बाहेर होता. आत आणि बाहेर त्याच त्याच गोष्टींचे नाव बदलतात आहे. म्हणून आत आणि बाहेर हे शब्द फोल आहेत. मग आता मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या मनात आणि बाहेर जगात हे आत आणि बाहेरच्या द्वंद्वात मी फसायचं का, जे फोल आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जलावरी बुडबुडा दिसे तेथे वायू निमित्त असे, निमित्त ब्रह्माची नसे अजन्मते. ब्रह्म आत आहे आणि ब्रह्म बाहेर आहे, हे देह या सुपाधी सापेक्ष सांगावं लागतं. ब्रह्माच्या दृष्टीने आत आणि बाहेर काहीही नाही. ब्रह्म जगतात आहे आणि ब्रह्म जगताच्या बाहेरही आहे. हे आत आणि बाहेर उपाधी सापेक्ष, जगत उपाधी सापेक्ष सांगावं लागतं. वास्तविक ब्रह्म आतही नाही आणि ब्रह्म बाहेरही नाही. ते अजन्म असल्यामुळे त्या जन्माला आत बाहेर नावाचा शब्द नाही, माता पिता नावाचाही शब्द नाही, आणि जन्माच्या स्थळाचीही वार्ता त्या ठिकाणी नाही. कारण ते जन्मलंच नाही तर कुठे जन्मलं असं प्रश्न येणार आहे का? नाही येणार, कारण ते जन्मलेलंच नाही. निमित्त ब्रह्मासी नसे अजन्मते, विकारांचे बहुविधपण तया जनन मूळ कारण, तेची परब्रह्मा नसे जाण अनादि ते. परब्रह्म कसा आहे? अनादि आहे. परब्रह्म कसा आहे? अनंत आहे. ज्याला आदी नाही म्हणजे ज्याला सुरुवात नाही, जे अजन्म आहे म्हणजे ज्याला जन्म नाही, जे आद्य आहे म्हणजे त्याच्या पूर्वी कोणी नाही, त्याला विकार होण्याचा प्रश्न उरत नाही. म्हणून त्याला जन्म नसल्यामुळे त्याला मरण सुद्धा नाही. असं ते परब्रह्म आहे. असं ते परब्रह्म आहे. नेत्रची होता पिवळे, सृष्टीचा ती रंग बदले. समजाविताही न कळे विकारांमुळे. जे अविद्याग्रस्त असतात, ज्यांचं अंतःकरण अविद्येने ग्रासलं असतं. अविद्या म्हणजे मी देह आहे आणि जगत सत्य आहे म्हणजे अज्ञान, आणि हे समानार्थी शब्द आहेत. देह सापेक्ष अज्ञानाला अविद्या म्हणतात, जगत सापेक्ष अज्ञानाला अज्ञान म्हणतात. देह सापेक्ष अज्ञानाला अविद्या म्हणतात, जगत सापेक्ष अविद्येला अज्ञान असं म्हणतात. म्हणून हे दोन्ही समान शब्द आहेत. पण आतमध्ये गुरु अंजने विणते आकळेना, दुने ठेवणे मी पणे ते कळेना. आतमधला जो बलवान मी असतो, तो इतका बलवान असतो की समजवल्यानंतर सुद्धा आतमधल्या विकारांमुळे ते समजत नाही. काय म्हणताय तुम्ही? खरं ते सांगताय, समजवल्यानंतर सुद्धा समजत नाही. नाही पटत माणसाला. मी अमुक घराचा आहे, मी अमुक कुळाचा आहे, मी अमुक जातीचा आहे, ह्या सगळ्या उपाध्या
आम्ही आमच्या भोवती इतक्या घट्ट चिटकवून ठेवले आहेत की ती आमची जबाबदारी मरेपर्यंत आहे असं आम्ही समजतो. आणि आत्मा अमर असल्यामुळे ती जबाबदारी आत्म्याची नसून देहाची आहे. आणि देहाची जबाबदारी कुठपर्यंत असते? दुसऱ्या देहाला ती सोपवायची असते ना. अहो, सरकारी नोकरीत सुद्धा 58 झाल्यानंतर ते दुसरीकडे चार्ज द्यायचाच असतो तुम्हाला. किंवा तुम्ही नोकरी करत असताना बदली झाली तरी तुम्हाला चार्ज द्यायचा असतो. पण परमार्थामध्ये आम्ही चार्ज देणार, आम्ही सोडणार, आम्ही मुलाबाळांकडे सोपवणार नाही. आम्ही त्या घराचे पाईक शेवटपर्यंत स्वतःला पाईक समजतो. आणि मग त्यांना समजवल्यानंतर सुद्धा विकारामुळे कळत नाही. एक तर गुरूंची समजवण्याची पद्धत अध्यारोप अपवादाभ्याम, गुरु शिष्यम उपदेशित, अन्वय व्यतिरेकाभ्याम, गुरु शिष्यम उपदेशित. एक तर अन्वय व्यतिरेक किंवा अध्यारोप अपवाद या पद्धतीने गुरु समजावून सांगत असतात. हे शास्त्र वचन आहे. काका म्हणतात गुरु हिंट पास करतात. तू असं कर नाही म्हणत. गुरु सांगतात की या ठिकाणी असं असं आहे. त्यानंतरही जर त्यांनी म्हटलं की नाही मला करायचंच आहे, तर मग त्याला समजावून फायदा नसतो. कारण तो विकारांच्या अधीन झाला. कोणता विकार? मी अमुक घरचा असा असा पाईक आहे, मी जर असं नाही केलं तर घरावर आपत्ती कोसळेल. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मणा क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूप. आम्ही विकारांमुळे हे समजून घ्यायला तयारच नसतो. काकांनी एका व्यक्तीला साधन दिलं होतं अनुग्रह दिल्यानंतर. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की मी अमुक अमुक महाराजांची पोथी इतके वर्षापासून वाचते आहे, तर ती वाचू काय? तर श्री गुरूंनी दिलेलं साधन परिपूर्ण असताना आधी मनाने जे करत होतो ते करू काय असं विचारण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? डॉक्टरनी औषधं लिहून दिली आहेत आणि मनाने पुन्हा मी हे घेऊ का, ते घेऊ का, ते घेऊ का असं डॉक्टरांना विचारणं, हे जेवढं वेडेपणाचं आहे तेवढं आहे. विकारवश असलेला जो जीव असतो अविद्याग्रस्त, त्याला समजावून सुद्धा समजत नाही. माझच बरोबर आहे म्हणतो. तैसे त्रिविध भेद ज्ञाने अनंत स्वभाव भेदाने जे अक्षराचे असणे न कळेची. त्रिविध भेद ज्ञाने कोणते भेद आहेत? स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. भेद समजवणं हा इथला उद्देश नाही. शरीराला हात पाय नाक कान डोळे आहे हा स्वगत भेद आहे. एक फळ आणि दुसरं फळ, आंबा आणि सफरचंद हा विजातीय भेद आहे. आणि दगड आणि प्राणी, आंबा आणि फळ हा सजातीय भेद आहे. दगड आणि प्राणी हा विजातीय भेद आहे. देहाचे हातपाय नाक कान डोळे स्वगत भेद, आंबा आणि सफरचंद सजातीय भेद.
दोन फळांमधला भेद. आणि मनुष्य आणि दगड विजातीय भेद. अशा पद्धतीने स्वभावात सुद्धा अनंत भेद असतात. कुणाचा स्वभाव कोणाशी जुळत नाही. त्यामुळे अक्षर स्वरूप आहे हे कळता कळत नाही. कळता कळत नाही. ब्रह्म अक्षर आहे हे समजतच नाही. जे अक्षराचे असणे न कळेचे, ह्या पूर्ण ओव्यांमध्ये न कळेची, नसे, नेणे ह्या शब्दांशिवाय कोणतीच ओवी पूर्ण झालेली नाही. बहुतांश ओव्यामध्ये नसे शब्द आहे. बहुतांश ओव्यामध्ये न कळे शब्द आहे. बहुतांश ओव्यामध्ये न लगे शब्द आहे. कारण आत्म्याचं वर्णन नेती नेतीनेच करता येत. नेती नेती शिवाय आत्म्याचं वर्णन नाही होत. कारण तो वर्णनातीत आहे. म्हणून असा आत्मा आहे का? नाही. तसा आत्मा आहे का? नाही. असा नाही, तसा नाही. मग असा आणि तसा यांच्या पलीकडे तो आत्मा आहे. न विद्मो न विजानीमो यथै तदनुशिष्यात केनोपनिषद. म्हणून तैसे त्रिविध भेद ज्ञाने अनंत स्वभाव भेदाने अक्षराचे असणे म्हणजे भेद किती जरी असले तरी आहे अक्षर तत्वच. लाट आहे, तरंग आहे आणि बुडबुड आहे पाणी तत्वच. तत्व नाही बदलत. किसाचं लोणचं, आंब्याच्या किसाचं लोणचं त्याला तक्कू म्हणतात. आंब्याच्या फोडीचं लोणचं आणि बाळ आंब्याचं लोणचं, तत्व नाही बदललं. बदल कुठे झालाय? बदल प्रकारामध्ये झाला. तसं अनेक स्वभाव झाले तरी अक्षर स्वरूप कधीच बदलत नाही. प्राण मन इंद्रिये भासती अक्षरी ये. या अक्षर तत्वावर प्राण आहे असं वाटतं, मन आहे असं वाटतं, इंद्रिय आहे असं वाटतं. पण इंद्रिय, प्राण आणि मन या अक्षर तत्वावर नाही. भासणं वेगळं आणि असणं वेगळं. भासती अक्षरी ये म्हटलंय, असती अक्षरी ये नाही म्हटलं. एखाद्या वेळेला भासू शकतात, एखाद्या वेळेला दिसूही शकतात. पण भासामध्ये आम्ही फसतो. तेथे न ठकती ज्ञानीये स्वरूपदर्शी. ते तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी. माऊलीची ओवी आहे. ते तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी. दुसरी ओवी आहे, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. बरोबर तत्व पकडून ठेवतात आणि ते सत्पुरुष असतात. तेथे न ठकती ज्ञानीये स्वरूपदर्शी. त्यांना स्वरूप ज्यांना कळलं आहे ते या भाषण्यावर आणि ह्या दिसण्यावर फसत नाहीत. काय दिसतं, काय भासतं? भेद भासतात, भेद दिसतात. मी असा, तू तसा, तो तसा. ही अशी, ती तशी, त्या तशा.
सर्वत्र भेद. एक गोष्ट एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही, एकाचा स्वभाव दुसऱ्याच्या स्वभावासारखा नाही, पण त्यामधलं तत्व एकच आहे. माझं घर गजानन महाराज मंदिराजवळ आहे आणि महाराजांची आता पुण्यतिथी असल्यामुळे सगळी लाइटिंग लावलेली आहे. प्रगट दिन आहे, प्रगट दिन. हा, प्रगट दिन आहे. प्रगट दिनामुळे सगळी लाइटिंग लावलेली आहे. काही लाईट हिरवे आहेत, काही लाईट निळे आहेत, काही लाईट पिवळे आहेत, काही लाईट लाल आहेत, काही लाईट पांढरे आहेत. लाईट्सचा रंग जरी वेगवेगळा असला तरी त्यातलं तत्व नाही बदललं. वीज हे तत्व तसंच्या तसंच आहे. आणि तत्व कोण बघतं? संत बघतात. आणि आम्ही विकारामुळे समजवलं तरीही तत्व बघायला धावत नाही. आम्ही तत्वाचं अनुसरण नाही करणार, आम्ही तत्वाला शोधन नाही करणार, आम्ही कृतिशीलतेला बघू. कारण आमचे विकार कृतिशीलता टिपतात. टीप कागद बरोबर शाईच टिपतो, पंच बरोबर पाणीच टिपतो, पंच कचरा नाही टिपत. असं आमचं विकारी अंतःकरण, चित्त विकारच टिपत आणि मग तत्व सुटून जात. प्रगट दिनाचाच विषय निघाला म्हणून सांगतो. महाराजांना कांदा भाकर काय बेसन भाकर आवडत होती. आता पुरणपोळीचा सगळ्यांसाठी स्वयंपाक झाला असताना सुद्धा बायजाबाईंनी भाकरी आणली आणि महाराजांनी ती खाल्ली. महाराजांनी तिचा भाव सेवन केला. पण आम्ही इतकी भाकरी पक्की धरून ठेवली आहे कारण आम्ही विकारग्रस्त आहे. आता समजवलं तरी त्या दिवशी भाकरीशिवाय दुसरं आम्हाला काही करता येत नाही, खाता येत नाही, चुकल्यासारखं वाटतं. अग्नी नसतानाही त्यांनी चिलीम पेटवली, तर आम्ही त्या चिलमीशिवाय महाराज असू शकतात याचा विचारच नाही करत. आम्ही त्यातलं तत्व समजून घेण्याचा प्रयत्नच नाही करत. ते अक्षरतत्व आहे आणि तो स्वरूप अक्षरतत्वाच्याही पलीकडे आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण न कळेची आम्ही मन प्राण इंद्रिय याच्याच मागे धावतो. आणि मग त्यांचे लोभसवाणे वाक्य आम्ही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे संसारातली भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात येऊ नको हे भय असलं पाहिजे. मी जर अमर झालो तर मी कधीच भिणार नाही आणि याला मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं जातं. पण मी अजय आहे, अमर आहे, अजर आहे हे कळणं म्हणजे भिवू नकोस समजणं आहे. नाही तर प्रत्येक अडचणी पशी त्यांच्या पायापाशी जायचं आणि विनवण्या करायचा. मला भीती वाटते, तुम्ही याच्यातून अडचणीतून सोडवा. याच्यासाठी भिवू नकोस नाही म्हटलंय स्वामी समर्थ. यासाठी बेसन भाकरी नाही खाल्ली महाराजांनी, त्यांनी बायजाबाईचा भाव सेवन केला. पदार्थाला बाजूला सोडलं
आणि भावाला स्वीकारलाय. म्हणून पुरणपोळीचं जेवण सोडून बायजाबाईंनी आणलेली बेसन भाकरी, कांदा भाकर खाल्ली. पण आम्ही विकाराधीन असतो. समजवलं तरी आम्ही समजत नाही. म्हणून मग उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म हे जाणतच नाही. आणि मग स्वाद आणि आस्वाद या मेनू कार्ड मध्ये आम्ही हरवून जातो. देवाला भाव आवडतो आणि तो पदार्थ त्या देवासाठी करणं हा भाव आहे. भाव महत्वाचा आहे. आता जर भावच नाही समजला तर तत्वापर्यंतची झेप कशी मारेल माणूस. येथे न ठगती ज्ञानी ये स्वरूप दर्शी. ज्ञानी माणूस इथे नाही नाही फसत. आज तुम्हाला जर खोटी नोट हातात दिली तर तुम्ही फसाल का? 1000 रुपयाची नोट देऊन दिली जुनी तर तुम्ही म्हणाल हे आता चालतच नाही, हा कागद आहे. तसं इंद्रिय, मन आणि प्राण यावर ज्ञानी फसत नाही. ते म्हणतात हे सगळं खोट आहे, हा सगळा भास आहे. ते ब्रह्म असे प्राणहीन नसे प्राणवायूचे चलन जेणे होय जीव धारण मनुष्यादी. आता तिथे प्राण नाहीये. ब्रह्म अप्राण आहे, अजीव आहे. ब्रह्माला जीव नाहीये, ब्रह्माला प्राण नाहीये. ज्याचा जन्म होतो ना त्याला प्राण असतो. ज्याचा जन्मच नाही त्याला प्राण कसा नाही? ब्रह्म जर अजन्म आहे तर त्याला प्राण कसा असेल? म्हणून ते अप्राण आहे. ते झालं, त्याला जर देहच नाहीये तर इंद्रिय कसे असतील? म्हणून इंद्रिया नेणता भोगी. त्याला मनच नाहीये. मन नसलेल्या ब्रह्माला जर अनुभवायचं असेल तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. मनाने केलेले संकल्प आणि विकल्प याचा पूर्णतः लोप झाला पाहिजे. म्हणजे मन निशेष झालं पाहिजे, तेव्हा ब्रह्मत्व कळतं. समाधी अवस्थेत असं होतं. हा समाधीचा खरा अनुभव आहे. हा समाधी म्हणजे विचाराची समाधी. ही समाधी म्हणजे वृत्तीची समाधी. योगा चित्तवृत्ती निरोधा ही योगाची समाधी आहे. वेदांताची समाधी विचारपूर्वक केलेली समाधी आहे. विवेकाची समाधी आहे. हा विवेक आहे, पुल्लिंगी शब्द आहे. म्हणून हा समाधी. ब्रह्म असे प्राणहीन नसे प्राणवायूचे चलन जेणे होय जीव धारण मनुष्यादी. मग आता ब्रह्मस्वरूपी नाही मन, मग आता संकल्पलोपी आहे की नाही? जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्पलोपी हे आहे की नाही? म्हणून ब्रह्मस्वरूपी नाही मन. जिथे मनच नाही म्हणून ते मन ब्रह्म अमन आहे, ते अप्राण आहे, अजीव आहे. जर मन असेल तर तिथे द्वैत बुद्धी असते.
साधन द्वैतात आहे. मनाचं निर्मूलन करण्यासाठी साधन आहे. अविद्येचा निःशेष करण्यासाठी साधन आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी साधन नाही. विज्ञान अज्ञाना कारण ते नसे ते. मी जाणत नाही हे अज्ञान आहे. मी जाणतो हे ज्ञान आहे. ते मी आहे हे विज्ञान आहे. ते मी आहे हा विषय सुद्धा जिथे संपतो. सहज समाधी सहजची भोगी. ही जी सहज आहे, ही जी सहजता आहे, ही समाधीची परमोच्च स्थिती आहे. ही सहजावस्था ऐशी, तिचीही ऐशी तैशी, तीही न पडो माशी आनंद भोजनी. काकांचं 31 तारखेनंतरच कॅलेंडरवरचा विचार आहे. मी सहजावस्थेमध्ये आहे, मी ब्रह्म आहे. त्यालाही आलेली जी सहजावस्था तिची ऐशी तशी. त्या मी सहजावस्थेत आहे हेही भान नको. एवढ्या उंचीची साधन करायची तयारीच नसते. ती हळदन हो गोरी. पांढरकवड्याला एका व्यक्तीने मला अनुग्रह मागितला होता. त्यांना मी म्हटलं, पायावर डोकं ठेवल्यानंतर तुमचं जी शरीरावस्था आहे बिघडून जाते आणि मग त्यांचं भान चाललं जातं, तोलही चालला जातो आणि पडतात. हे जोवर जात नाही तोपर्यंत तुम्हाला अनुग्रह देत नाही. यातून बाहेर या. पहिले बाहेर या. बाहेर येण्याची रस्ता सांगतोय. तो आल्यानंतर अनुग्रह देईल, आधी नाही. आता परवाच पंचदशीच्या शिबिराला पांढरकवड्याला गेलो होतो. त्यांनी सांगितलं आता अगदी थोडं थोडं आहे, पूर्वीसारखं नाही. आता अगदी थोडं थोडं आहे, पूर्वीसारखं नाही राहिलं. तेवढं जाऊ द्या. ब्रह्म अवस्थातीत आहे आणि या अवस्थांना ज्यांनी महत्व दिलं तो ब्रह्मस्वरूपाकडे जाऊच इच्छिन. लवकरच अंगात येतं ती हळद हो गोरी. परमार्थ हा दर्शनीय भाग नाही आणि प्रदर्शनीय तर अजिबातच नाही. आतमध्ये उपभोगण्याचा भाग आहे, ज्याचा बहिरंगातून जरा सुद्धा छटा उमटता कामा नये. टिळे, माळा, खडव आणि भगव. संन्यास घेतला असेल तर भगव मान्य. मग तुम्हाला कमंडलू भगव सगळं ठीक आहे, पण मग संन्यासाश्रम स्वीकारला असेल तर नाही तर द्वैत बुद्धीत पक्की होते. अप्राण आणि अमन तेणे 24 तत्वाचे खंडन, जी दूर स्वरूपापासून निषेधिली. 24 तत्वांचं सुद्धा खंडनच केलं आहे. या 24 तत्वांचं सुद्धा खंडन केलं आहे. 24 तत्व कोणते आहेत फक्त सांगून देतो. 5 वायू आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 विषय आहेत, 15 झाले. 2 मन आहेत म्हणजे मन आणि बुद्धी, 17 झाले. आणि 5 प्रकारची बुद्धी आहे, चित्त, अहंकार इत्यादी इत्यादी.
असे 24 तत्व आहेत. प्राण मनाधिकांच्या ब्रह्मस्वरूपाला उपाधी नसल्याने ते अखंड शुभ्र आणि शुद्ध आहे. प्राणमनाची उपाधी जी नसे ब्रह्मी अवधी, म्हणून ते शुभ्र निरवधी शुद्ध रूप. आता हे 24 तत्व कोणते आहे याच्या मागे लागण्यापेक्षा त्या 24 तत्वाच्या पलीकडे ब्रह्मस्वरूप आहे आणि 24 तत्व ही उपाधी आहे आणि ते उपाधीच्या रहित आहे, म्हणून ते शुभ्र आहे, म्हणून ते निरवधी आहे, म्हणून ते शुद्ध आहे, म्हणून ते विमल आहे. विमल रस अविनाशी पदकी. ब्रह्माला विमल म्हणतात कारण ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व मलयुक्त आहे. मलयुक्त शब्दाचा अर्थ शुद्ध नाही, अशुद्ध आहे. हे अक्षर तत्व अव्याकृत आहे. म्हणून जगतापेक्षा अव्याकृत रूप अक्षर श्रेष्ठ आहे, पण परब्रह्म अक्षरापेक्षाही श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि शुद्ध आहे, म्हणून त्याला विमल म्हणतात. अक्षर जे अव्याकृत ते विकाराहुनीही श्रेष्ठ. पुरुष त्याहून उत्कृष्ट विमलत्वाने. अक्षर पुरुषापेक्षाही परब्रह्म श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, शुद्ध आहे, म्हणून त्याला विमल म्हणतात. म्हणून विमल ब्रह्म. अनेक शब्द आहेत. झाले साधनांचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, रूपी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. साधन ठरवायला पाहिजे, सोडायला नको. पण सुटायची वेळ आली त्यावेळेला आम्ही धरूनच ठेवतो. धरून ठेवलं की पुन्हा जागेवर येतो, कारण ब्रह्म अकृत्रिम आहे. म्हणून साधनेने ब्रह्म प्राप्ती होणार नाही. साधनेने अविद्येचा नाश होईल, ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. तळपत्या सूर्याच्या आड जर काळेशार ढग आले तर वाऱ्याने ढग गेल्यानंतर सूर्य तसाच्या तसा आहे. सूर्य बघण्यासाठी वारा आणण्याची गरज नाही आहे, ढग काढण्यासाठी वाऱ्याची गरज आहे. म्हणून येथे अविद्या नाश हे स्थळ, जेणे मोक्षोपादाने. या दोन्ही वेगळे केवळ आत्मज्ञान. शंका विचारली आहे. आकाश नामक अक्षर पुरुषामुळे जगाला जर गती स्वरूप म्हणजे जगपण आला आहे, तर मग तो अप्राण कसा? जगाला गती आहे आणि गती प्राणाने येते असं त्यांचं म्हणणं आहे. मग ब्रह्म अप्राण कसं हे आम्हाला समजावून सांगा. अक्षर तत्वामुळे आकाश, अक्षर तत्वापासून आकाश झालं. आकाशामध्ये सगळेजण हालचाल करतात, हालचाल प्राणांमुळे होते. गतिमानत्व, जग शब्दाचा अर्थच तसा आहे. जग गतिमान आहे ते जग. आता जर तो पुरुष अनादी आहे, म्हणजे आद्यही आहे आणि अनादी पण आहे, आधीपासून आहे. प्राण नंतर जन्माला आले, त्या पुरुषाबरोबर प्राण कसे असतील? शक्य नाही.
जेव्हा पुरुष देह धारण करतो तेव्हा त्याला प्राण असतात. देह धारण करतच नाही तर प्राणतत्व कसं? म्हणून प्राण नसे पुरुषा आधी, कारण पुरुषाची अनादी. पुरुषे प्राणासी आदी देह योगी. पुरुष जोवरी न देही, प्राण नसे तया पाही. तो अप्राणाची राही देहावी. म्हणून ब्रह्म अप्राण आहे, अजीव आहे. ब्रह्माला जीव नाही, ब्रह्माला प्राण नाही, ब्रह्माला मन नाही. म्हणून अजीव, अप्राण, अमन असं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर जग दिसतं. आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावर जग कसं दिसतं हे पुढच्या मंत्रात सांगितलेलं आहे, जे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. एतस्मात् जायते प्राणो मनाः सर्वेंद्रियाणि च खं वायुर ज्योतिरापः पृथ्वी विश्वस्य धारिणी. हा मंत्र आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण जी काका. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. पद्माकरराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.